आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या खाणकाम, ब्लास्टिंग आणि स्टोन क्रशरमुळे त्रस्त झालेले शेतकरी आणि ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषण सुरू केलंय. गावातील शेतकरी, युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सुरू केलं गेलंय. तर या परिसरामध्ये आंदोलनाची तीव्र चर्चा सुरू आहे. गावालगत सुरू असलेल्या खाणकाम आणि चालू असलेल्या क्रशरमुळे शेती, घरं, विहिरी, बोरवेल आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचं मोठं नुकसान होत आहे. सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेलेत. तर धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं प्रभावी कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या पद्धतीने रिस्पॉन्स पाहिजे होता तर तो काही मिळाला गेला नाही प्रशासनाकडून. म्हणून आम्हाला उपोषणाचं हत्यार या ठिकाणी उभं करावं लागलं. आणि आमच्या गावचे रोहिदास आसन, गामाजी गोरडे असतील, दादासाहेब राऊत आसन, यासह आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्यासोबत या ठिकाणी उपोषण करणार आहोत. आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण कंटिन्यू ठेवणार आहोत. आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही हे उपोषण सुरू राहणार? कंटिन्यू राहणार. हां. आता किती शेतकरी आहे तुमच्या म्हणजे उपोषणाच्या? आता बरेच ना आमचे जे काही शेतकरी नाही आले तर काही येऊ राहिले. आता नवीन सुरूच झालं आहे ना. ते एक 8 शेतकरी आहे आणि बाकीचे ग्रामस्थांचा त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे. प्रशासनाचं काय म्हणणं आलं? प्रशासनानं तहसीलदार साहेबांनी एक पत्र दिलं आहे आम्हाला. पण ते नुसतंच पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आम्ही कळवलं आहे, म्हणजे काहीतरी जुजबी हे केलेलं आहे. ते म्हणावं अशी ती कारवाई झाली नाही आणि शेतकऱ्यांना जो पाहिजे होता तो न्याय काय अजून मिळालेला नाही. बेकायदेशीर खाणकाम आणि स्टोन क्रशर तात्काळ बंद करावेत. ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. पाणी स्रोत पूर्ववत करावेत. पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्यात. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.